हॅलो फ्रेंड, जॉब बाय स्टडी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एक नवीन नोटिफिकेशनबद्दल माहिती बघणार आहोत आणि आजचं जे नोटिफिकेशन असणार आहे ते ऑल इंडियासाठी असणार आहे. ऑल इंडियामधील मुलं याला अप्लाय करू शकतात आणि आपण बघू शकता 2025चं नोटिफिकेशन आहे. याच्याबद्दल आपण शॉर्ट व्हिडिओमध्ये माहिती बघितलेली आहे ऑलरेडी आणि त्याच्या पात्रतेनुसार आपण आता फुल नोटिफिकेशनमध्ये सगळी काही माहिती बघणार आहोत. क्वालिफिकेशन वगैरे काय असणार आहे, एज क्रायटेरिया काय असणार आहे. तरी जे रिक्वायरमेंट निघली आहे आपण बघू शकता. ब्युरो भरती आहे, सीमा रस्ते संघटनामध्ये ही भरती असणार आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची भरती असणार आहे. तर यामध्ये जे विद्यार्थी पात्र आहेत, जे क्वालिफिकेशन आहे ते सुद्धा बघणार आहोत आपण आणि त्यांच्याबद्दल अजूनसुद्धा माहिती आपण याच्यामध्ये बघणार आहोत. वॅकन्सी किती आहे, जॉब लोकेशन कोणतं आहे आणि पेमेंट वगैरे किती असणार आहे. याला सगळी काही फुल नोटिफिकेशन आपण बघणार आहोत. जे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे आपण इथं बघू शकता. तर आपण बघू शकता. तर याच्याबद्दल सगळी माहिती आपण ऑफिशियल देणार आहोत. आपण बघू शकता इथं पोस्ट दिलेली आहेत, सिरियल नंबर दिलेला आहे आणि कॅटेगरीनुसार इथं पोस्ट असणार आहे आपण बघू शकता. तर आपण शॉर्ट नोटीसमध्ये याची डिटेल माहिती बघितलेली आहे की कोणते ट्रेड याला अप्लाय करू शकतात आणि काय क्वालिफिकेशन असणार आहे. समोरसुद्धा आपण या ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये सुद्धा अशी माहिती बघणार आहोत. आपण बघू शकता हेविकल मेकॅनिकल जे आहे आपण बघू शकता त्यासाठी जागा आहे, त्याच्यामध्ये ट्रेड आहे वेगवेगळे आपण बघू शकता. ते टोटल वॅकन्सी आहे यू आरसाठी आपण बघू शकता 181 आहे, एस सीसाठी 45 आहे, एस टीसाठी आपण बघू शकता 26 आहे आणि ओ बी सीसाठी 54 आहे, ई डब्ल्यू एससाठी 18 आहे आणि टोटलची जागा आहे बघू शकता 324 जागा या ट्रेडमध्ये असणार आहे. तर बघू शकता आपण आणि 2 नंबरचा ट्रेड आहे पेंटरसाठी आपण बघू शकता पेंटर आहे. तर पेंटरच्या जागा आपण बघू शकता इथं ओपनसाठी यू आरसाठी जागा नाही आहे, एस सीसाठी 3 आहे आपण बघू शकता. टोटल इथं जागा 13 आहे आपण बघू शकता. तर जी काही माहिती आपण देत आहोत ती ऑफिशियल माहिती आहे आणि कॅटेगरी वाईज वॅकन्सी आपण बघतोय याच्यामध्ये बघू शकता. तर याचा स्क्रीनशॉटसुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर जी क्वालिफिकेशन आहे ती सुद्धा आपण समोर बघणार आहोत आणि शॉर्ट नोटीसमध्ये सुद्धा आपण बघितलेलं आहे. यासाठी आय टी आय पास पाहिजेत आणि आय टी आयमध्ये आपण बघू शकता आय टी आयमध्ये ते ट्रेड आहे ते आपण सगळं समोर बघणारच आहोत. उत्तीर्ण मोटर व्हेकल किंवा डिझेल मेकॅनिकल किंवा मेकॅनिकल मेकॅनिकल 2 वर्षाचा जो ट्रेड असतो त्याच्यामध्ये किंवा ट्रॅक्टर मेकॅनिकल असे पद असणार आहे. पेंटरसाठी आय टी आय पेंटर 10वी उत्तीर्ण किंवा आय टी आय पेंटर आपल्याला जर सर्टिफिकेट पाहिजेत आय टी आय करायला पाहिजेत. त्याचप्रमाणे आपण बघू शकता 3 नंबरचा जो ट्रेड आहे डी ई एस आपण बघू शकता MSW DES आपण बघू शकता इथं. तर यामध्ये जागा आहे 2 सेक्टरमध्ये आपण बघू शकता 2 सेक्टर दिलेले आहेत. तर ओपनसाठी 88 आहे, 22 आहे एस सीसाठी, 11 आहे एस टीसाठी, ओ बी सीसाठी 73 आहे. टोटल जागा इथं बघू शकता 205 जागा आहे आणि संपूर्ण डाटाचा मिळून आपण बघू शकता एस सी, ओ बी सी, ESWसाठी आपण बघू शकता टोटल जागा ज्या आहेत 542 जागा आहेत. तर 542 जागासाठी भरती असणार आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची भरती असणार आहे. तर एक सर्व्हिसमॅनसाठी सुद्धा इथं हॉरिझॉन्टल रिजर्वेशन दिलेलं आहे त्यांनी आपण बघू शकता. हॉरिझॉन्टल एक सर्व्हिसमॅनसाठी सुद्धा इथं याच्यामध्ये जागा असणार आहे. तर आपण याच्यात बघू शकता पोस्ट दिलेले आहेत आणि वॅकन्सी तिचे सगळे काही आपण बघू शकता. तर याच्यामध्ये आपण बघू शकता जे 15% जागा आहे एक सर्व्हिसमॅनच्या असणार आहे. आपण इकडे बघू शकता व्हेकल मेकॅनिकलमध्ये आपण बघू शकता 49 आहे ज्या एक सर्व्हिसमॅनसाठी आहे. 2 जागा पेंटरमध्ये आहे, 31 जागा MSWमध्ये आहे आपण बघू शकता. 82 जागा आहे टोटल रिझर्व आहे एक सर्व्हिसमॅनसाठी. तर आपण बघू शकता सॅलरी जे पे दिलेलं आहे बघू शकता पे DA HRA अलाउन्स आपण बघू शकता हार्ड रिक्स अलाउन्स ते आहे ते गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटचे आपल्याला भेटणार आहे आणि रस्ते बनवणारी संघटना आहे आपण बघू शकता ते सेंट्रल गव्हर्नमेंटचं काम करते. बॉर्डरच्या लाईनला आपण बघू शकता सगळी काही माहिती दिलेली आहे इथं. भारत सरकार रक्षा मंत्रालय सीमा सडक संघ आपण बघू शकता सामान्य रिझर्व इंजिनियर बल जे असणार आहे ते असणार आहे आपण बघू शकता. आवेदन दिलेलं आहे इथं. तर ही हिंदीमधून माहिती इथं दिलेली आहे आपण बघू शकता.
जी वरती इंग्लिशमध्ये होती. आपण बघू शकता सगळी माहिती आपण बघितलेली आहे ऑलरेडी. गाडी मेकॅनिकल आहे, पेंटर आहे, कुशल कर्मचारी आहे. आपण बघू शकता सगळी काही डिटेल दिलेली आहे. तर तुम्ही बघू शकता टोटल जागा दिलेली आहे तेच आहे सगळी काही. फक्त याच्यामध्ये हिंदीमध्ये माहिती आहे. जे सैनिक आहे आपले, एक सर्व्हिसमॅन आहे, त्यांसाठी जागा रिझर्व आहे. इकडं बघू शकता 82 जागा. आणि या ओपनवाल्यांसाठी सगळ्यांसाठी आहे. तर बघू शकता आपण त्यांनी वॅकन्सी इथं दिलेली आहे तीच. परत बघू शकता टोटल 542. तर याची जी अप्लाय डेट आहे आपण बघू शकता, जेव्हा फॉर्म अप्लाय झालेत 11 ऑक्टोबरपासून झालेत आपण बघू शकता. आणि 24 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. 24 नोव्हेंबर बघू शकता. सगळी काही सगळी काही माहिती आपण ऑफिशियल माहिती बघतोय. आपण बघू शकता या प्रदेशातील ना रिझर्व भेटणार आहे. आपण बघू शकता. तर आपण बघू शकता कोण कोण याच्यामध्ये अप्लाय करू शकता. 18 ते 27पर्यंत आपण अप्लाय करू शकता. ओपनवाल्यांची बर्थ डेट दिलेली आहे आपण बघू शकता. 24 नोव्हेंबर 1998 पासून तर 24 नोव्हेंबर 2007पर्यंत अप्लाय करू शकता ओपनवाले. आणि OBCवाले आपण बघू शकता 24 नोव्हेंबर 1995 ते 24 नोव्हेंबर 2007पर्यंत अप्लाय करू शकता. SC ST वाले 24 नोव्हेंबर 1993 पासून अप्लाय करू शकता. तर 24 नोव्हेंबर 2007पर्यंत अशी बर्थ डेट वगैरे दिलेली आहे. इथं बर्थ डेट दिली आहे. खाली पण तीच माहिती आहे इंग्लिशमध्ये आहे आपण बघू शकता. तर याच्यामध्ये खूप अशी एज लिमिट दिलेली आहे. तर याचं जे फॉर्म आहे PDF आपण बघू शकता ते पण आपण बघू शकता. याच्यात फॉर्म आहे हा ऑफिशियल. तर हा फॉर्म ऑफलाईन फॉर्म आहे, त्याच्यामध्ये आपल्याला डिटेल भरायची सगळी काही आपण बघू शकतो. तो सुद्धा आपण बघणार आहोत. तर हा फॉर्मसुद्धा आपण बघणार आहोत. बघू शकता त्यांनी हा फॉर्म दिलेला आहे. तो फॉर्मचं PDF सुद्धा आपल्याला भेटणार आहे. तो फॉर्म कसा भरायचा आहे ते मी लास्टला सांगणार आहे. बघू शकता सगळी काही माहिती आहे. हे ॲडमिट कार्डबद्दल डिटेल आहे. ॲडमिट कार्ड आपला असं येणार आहे. कास्ट ऑफ सर्टिफिकेट आपल्याला जे आहे ते सेंट्रल लेवलचं टाकायचं आहे. SC ST वाल्यांना वाल्यांना सेंट्रल लेवलचं कास्ट आपल्याला टाकायचं आहे. इथं बघू शकता ते फॉर्मॅट इथं दिलेलं आहे. 42 PDFचं आहे सगळं काही. तर आपण सगळं काही बघणार आहोत फास्टमध्ये. जे हे दिलेलं आहे आपण बघू शकता. नॅशनॅलिटी दिलेली आहे आपण बघू शकता इंडियामधील. आणि आपण बघू शकता एलिजिबिलिटी दिलेली आहे इंडियामधील. ओन्ली मेन पर्सनसाठी भरती असणार आहे. फिजिकल टेस्ट असणार आहे आपला बघू शकता. फिजिकल टेस्ट जे असणार आहे पुणेमध्ये होणार आहे आपण बघू शकता. इथं ॲड्रेस दिलेला आहे. आणि ऑफलाईन भरती असल्यामुळे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने याला फॉर्म भरायचा आहे. पण जे चलन आहे ते ऑनलाईन पद्धतीने आपल्याला भरायचं आहे. त्याची लिंकसुद्धा मी देणार आहोत. तर फॉर्मवर नाव वगैरे असं टाकायचं आहे आपल्याला. बघू शकता इथं हे नाव दिलेलं आहे. याचे PDF जे आहे ऑफिशियल ते सुद्धा आपल्याला भेटणार आहे. आणि आपण बघू शकता जे कॉलिंग लेटर आहे राईट एक्झामसाठी, फिजिकलसाठी, PETसाठी, प्रॅक्टिकल टेस्टसाठी, मेडिकलसाठी हे सगळी काही माहिती आपल्याला आपल्या SMS थ्रू आपल्याला येणार आहे. त्यामुळं मोबाईल नंबर आणि जीमेल ॲड्रेस आपल्याला कन्फर्म टाकायचा आहे, व्यवस्थित टाकायचा आहे. आणि ॲक्टिव्ह राहायचं आहे, कंटिन्यू ॲक्टिव्ह ठेवायचं आहे त्याला. तर ही एज लिमिटबद्दल ही माहिती आपण बघू शकता इथं. हेविकल मेकॅनिकल जे आहे त्यांसाठी 18 ते 27पर्यंत आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. 45पर्यंत एजपर्यंत अप्लाय करू शकता त्याच्यामध्ये ओपनवालेसाठी. आपण बघू शकता पेंटरसाठी 18 ते 25 आहे ओपनवाल्यांसाठी. OBC वगैरे यांसाठी 45पर्यंत आपण बघू शकता. इथे पण सेम आहे. MSW DS आपण बघू शकता 18 ते 25 ओपनवाले. आणि एज रिलेक्शनवाले आपण बघू शकता दिलेलं आहे आपण बघू शकता सगळं काही. SC ST वाले 5 वर्ष सूट. OBC वाल्यांसाठी 3 वर्ष सूट आहे. UR आणि EWसाठी कोणत्याही प्रकारची सूट नाही आहे. ज्यांचं एज सांगितलेलं आहे तिथंच त्याचप्रमाणे एज असणार त्यांचं. एक सर्व्हिसमॅनसाठी सूट आहे आपण बघू शकता इथं. जम्मू अँड काश्मीरवाल्यांसाठी 5 वर्ष सूट आहे.
यासाठी तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे सर्टिफिकेट ते जोडायचं आहे. आपण बघू शकता वेटेज फॉर NCC वाले स्पोर्टवाले त्यांच्यासाठी एक सर्व्हिसमॅनसाठी इथं मार्क दिलेले आहे पर्सेंटेजमध्ये. आपण बघू शकता सर्टिफिकेट ज्यांनी जोडले त्यांनाही मार्क भेटणार आहे एक्झाममध्ये. आणि जे आपल्याला फीज भरायची आपण बघू शकता ॲप्लिकेशन फीज EWS एक्स सर्व्हिसमॅनसाठी बघू शकता 50 रुपये आहे आणि अदर OBCसाठी 50 आहे. शेड्यूल कास्टसाठी कोणत्याही प्रकारचे इथं हे नाही आहे. SC STसाठी जे फॉर्म आपला जे ऑफलाईन फॉर्म आहे तो हे इंग्लिश किंवा हिंदीमध्ये लिहायचा आहे, मराठीमध्ये नाही लिहायचा आपल्याला तो. आणि जी फीज आहे ती ऑनलाईन पे करायची, त्याची लिंकसुद्धा आपल्याला दिलेली आहे, ती सुद्धा आपण प्रोव्हाइड करणार आहोत. आपण बघू शकता ऑफिशियल नोटिफिकेशन आपण पूर्ण बघत आहोत, तर लास्टपर्यंत बघा. सर्व काही डिटेल ही ऑफिशियल डिटेल आहे. तर राईट एक्झाम होणार आहे आपल्याला बघू शकता. फर्स्ट स्टेप दिलेले आहे राईट एक्झाम. क्वेश्चन पेपर आपल्याला भेटणार आहे आणि ब्ल्यू आणि ब्लॅक पेनने आपल्याला सोडवायचं आहे आपण बघू शकता. त्याचप्रमाणे फिजिकल टेस्ट होणार आहे आपलं, फिजिकलसाठी पण. त्यानंतर ट्रेड टेस्ट, प्रॅक्टिकल किंवा ट्रेड टेस्ट आणि एज आणि एक्सपिरियन्स लेटर आपल्याला टाकायचं, त्याच्यामध्ये एज आणि एक्सपिरियन्ससुद्धा टाकायचं आहे. मेडिकल टेस्टसुद्धा आपल्या होणार आहे, मेडिकल स्टँडर्ड. सगळी काही जी माहिती आहे ती आपण बघता डिफेन्स ऑफ एक्स सर्व्हिसमॅनसाठी माहिती आहे. तर आपण फास्टमध्ये बघून घेऊ सगळं काही माहिती. तर तुम्हाला ऑनलाईन हा फॉर्म ऑनलाईन सेंटरवरच भरायचा आहे. वॉर्निंग वगैरे दिलेली आहे त्यांनी, आपण बघू शकतो इथं. व्यवस्थितरित्या आपल्याला फॉर्म पोहोचवत आहे. मेडिकल टेस्ट वगैरे त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे माहिती. तर 42 PDF आहे याच्यामध्ये. मेडिकल फिटनेस वगैरे जनरल माहिती आहे सगळी काही. क्वालिफिकेशन बघू शकता इथं आपण. तर याच्यामध्ये जी क्वालिफिकेशन लागणार आहे फर्स्ट पदासाठी आपण बघू शकता. जे पद आहे आपण बघू शकता हेविकल मेकॅनिकल आहे आपण बघू शकता. हेविकल मेकॅनिकल जे 324 पद आहे 324. तर यासाठी 10वी उत्तीर्ण पाहिजे आपल्याला. मोटर व्हेकल डिझेल मेकॅनिकल किंवा हीट इंजिनमध्ये मेकॅनिकलचे प्रमाणपत्र किंवा ITI आपल्याला सर्टिफिकेट पाहिजे किंवा ट्रॅक्टर मेकॅनिकल आपल्याला पाहिजे. आपण बघू शकता इथं सगळी काही माहिती डिटेलमध्ये दिलेली आहे. 2 वर्षाचा कोर्स आपल्याला पाहिजे ITI मधला. त्यानंतर आपण बघू शकता 2 नंबर जे पद आहे पेंटरसाठी आहे. पेंटरसाठी आपल्याला 10वी उत्तीर्ण पाहिजेत आणि ITI मध्ये पेंटर हा कोर्स केलेला पाहिजेत, आपल्याला सर्टिफिकेट त्याचं पाहिजेत. 3 नंबरचं जे आहे MSW DES आपण बघू शकता. याच्यामध्ये 10वी उत्तीर्ण पाहिजे आपल्याला, मॅट्रिक उत्तीर्ण. आणि ITI मध्ये मोटर मेकॅनिकल किंवा आपण बघू शकता ITI मध्ये मोटर मेकॅनिकल ट्रॅक्टर मेकॅनिकल असं आपल्याजवळ ट्रेड पाहिजेत, त्याचं सर्टिफिकेट आपल्याजवळ पाहिजेत. बघू शकता तेच दिलेलं आहे आपण बघू शकता माहिती. सिलेबस जे असणार आहे आपण बघू शकता एक्झाम सिलेबस फॉर रायटिंग एक्झामसाठी जे आपल्याला पेपर लिहायचा त्याचा सिलेबस आहे. हेविकल मेकॅनिकल जे आहे त्यासाठी सिलेबस दिलेला आहे आपण बघू शकता. तर या सिलेबसप्रमाणे आपल्याला स्टडी करायची आहे. पेंटरसाठी जे सिलेबस दिलेला आहे बघू शकता इथं. MSW ड्राईव्ह इंजिनिअरिंग स्केलमध्ये आपण बघू शकता. ड्रायव्हिंग MSW मध्ये आपण बघू शकता हा सिलेबस आपल्याला दिलेला आहे. प्रॅक्टिकल टेस्ट जे होणार आहे आपल्याला बघू शकता आपण. प्रॅक्टिकल टेस्ट देणं होणार आहे CRPF सेंटरला होणार आहे आपण बघू शकता. आणि 40% मॅक्झिमम 40% मार्क त्याच्यात रिकवर म्हणजे क्वालिफाय केले पाहिजे आपण त्याच्यामध्ये. प्रॅक्टिकल टेस्टसाठी बघू शकता त्यांनी सगळे काही सब्जेक्ट दिलेले आहे. तर आपल्याला सगळी याची तयारी करून जायची आहे आपण बघू शकता MSW प्रिंटरसाठी.
सॅलरी पे आपण बघू शकता. सॅलरी याच्यामध्ये सॅलरी असणार आहे दिलेली आहे. व्हेकल मेकॅनिकल सॅलरी पे 1 असणार आहे आणि बघू शकता ग्रेड पे दिलेला आहे इथं 1900 रुपये. 20,000पर्यंत सॅलरी असणार आहे. तशी सॅलरी नंतर वाढणार आहे आपण बघू शकता. ग्रेड पे जे 1800 आपण बघू शकता 1800. इथं 1900 रुपये ग्रेड पे. मोड ऑफ सिलेक्शन इथं दिलेलं आहे आपण बघू शकता. मोड ऑफ सिलेक्शन तर त्याचप्रमाणे आपण बघू शकता सगळे काही 42 PDF आहे याच्यामध्ये. रनिंगसुद्धा होणार आहे आपण बघू शकता 1600 मीटर रनिंग टेस्ट होणार आहे. फिजिकल फक्त क्वालिफाय करणे आपल्याला बस. रनिंग टेस्ट फिजिकल जे दिलेलं आहे फिजिकलची माहिती दिलेली आहे आपण बघू शकता. सर्वांसाठी वेगवेगळे रिलिजन आहे वेगवेगळे त्यांसाठी वेगवेगळी माहिती आहे असे असणार आहे इथं आपण बघू शकता. वेट हाईटबद्दल माहिती आहे तर आपण बघून घेऊ शकता. रिलिजनसाठी वेगवेगळे त्यांनी क्रायटेरिया ठेवलेला आहे तर तुम्ही बघून घेऊ शकता. सगळी काही माहिती आपण डिटेलमध्ये दिलेली आहे. मेडिकल स्टँडर्ड रिक्वायरमेंट सांगितलेलं आहे इथं. तर अशा प्रकारे आपण बघू शकता सगळी काही माहिती आपण दिलेली आहे. तर यामध्ये सगळे काही असणार आहे. रनिंगसुद्धा असणार आहे तुमची. तर सगळी काही तयारी आपल्याला करायची. तर सगळी काही माहिती आपण ऑलरेडी दिलेली आहे. तर आपण फॉर्मबद्दल थोडी माहिती बघूया. जे फॉर्म असणार आहे त्याच्याबद्दल आपण थोडी माहिती बघणार आहे आता. तर सगळी काही माहिती आपण ऑफिशियल बघतोय आणि हे जे असणार आहे आपण बघू शकता. जे फॉर्म असणार आहे त्याचासुद्धा PDF आपल्याला भेटणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर तिथून तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे आणि जे फीज भरण्यासाठी जी लिंक असणार आहे ती सुद्धा आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटणार आहे. इथं आपल्याला फोटो चिपकायचा आहे आपण बघू शकता. इथं पासपोर्ट साईज फोटो आणि सेल्फ अटेस्टेड फोटो करायचा आहे परत आपण बघू शकता. कंट्रोल नंबर इथं काही टाकायचं नाही आपल्याला. पोस्ट नेम इथं टाकायचं आहे. पोस्ट नेम आपण बघू शकता. इथं आपली कॅटेगरी सिलेक्ट करायची आपल्याला. तर वेट टाकायचं आहे बघू शकता. इथं आपलं नावचे अल्फाबेटिकल टाकायचे इथं बरोबर. चिल्ड्रन नेम ब्लॅक लेटर पण टाकायचं आहे. ब्लॅक पण आपण बघू शकता. इथं फादर्स नेम टाकायचं आहे आपल्याला. वडिलाचं नाव टाकायचं इथं. इथं बर्थ सर्टिफिकेट आपली जी मार्कशीट आहे दहावी त्याप्रमाणे आपल्याला बर्थ आपण बघू शकता. जी आपली डेट ऑफ बर्थ आहे ती टाकायची आहेत. इथं आपल्याला सगळा ॲड्रेस टाकायचा आहे पिनकोड सहित. फीजची ॲप्लिकेशन डिटेल टाकायची इथं. आपण जे ऑनलाईन फीज भरली त्याच्याबद्दल ट्रान्झॅक्शन ID वगैरे टाकायचे. आणि NCC वगैरे झालेलं असेल तर एक सर्व्हिसमध्ये येस करायचं नाही तर नो करायचं आपण बघू शकता. NCC झाली येस करायचं नाही तर आपण नो पण करू शकतो. जम्मू काश्मीरमधले आहे तर येस करा नाही तर नो करा. तर एज्युकेशन क्वालिफिकेशन इथं टाकायची आपल्याला 10वी पास 10वी 12वी जी काय ती टाकू शकता तुम्ही. आणि टेक्निकल जे आपलं सब्जेक्ट असणार आहे ITI वगैरे त्याच्यामधली डिटेल इथं आपण टाकायची पूर्ण. ड्रायव्हिंग लायसन्सबद्दल याच्यावर माहिती टाकायची आपल्याला. टोटल एक्सपिरियन्स जे असणार आहे कंपनीमध्ये वगैरे त्याचं माहिती आपल्याला टाकायची. अप्रेंटिसशिप झाल्यानंतर ते पण चालतं याच्यात. तर इथं आधार कार्ड नंबर वगैरे टाकायचा आहे आपल्याला. मोबाईल नंबर आधार कार्ड ईमेल ID आणि मोबाईल नंबर आपल्याला व्यवस्थित टाकायचा आहे. इथं आपल्याला सिग्नेचर करायची. एक लेट थंब द्यायचा आपल्याला. इथं प्लेस टाकायचं डेट टाकायची आपल्याला.
ते ॲडमिट कार्ड याच्यामध्ये काही पण डिटेल भरायची नाही आपल्याला ॲडमिट कार्डमध्ये. यासोबत आपल्याला सेल्फ अटेस्टेड फोटो द्यायचे 2 किंवा 3 आणि सगळे डॉक्युमेंट जे आहे ते अटेस्टेड करून पाठवायचे आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंटचे डॉक्युमेंट पाठवायचे आपल्याला. सेंट्रलचं जे कास्ट आहे ते पाठवायचं आहे कास्टवाल्यांनी. सगळी माहिती आपण डिटेलमध्ये दिलेली आहे. तर जी पण माहिती तुम्हाला समजली नसेल ती कमेंट करा, तुम्हाला व्यवस्थित सांगितलं जाईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या व्हिडिओला पण शेअर करा आणि लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.